अत्यंत भावपूर्ण वातावरणात साश्रू नयनांनी या सर्व शहीद जवानांना अखेरचं वंदन करण्यात आलं। दरम्यान शहीद पंजाब उईकेंनी 6 तारखेला आपल्या घरी शेवटचा फोन कॉल केला होता। बहिणीला मुलगी झाल्यामुळे अभिनंदन करण्यासाठी उईकेंनी आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला होता। शहीद पंजाब उईकेचा शेवटचा फोन कॉल आपल्या परिवाराला आला 6 सप्टेंबरला। मात्र त्यावेळेला या परिवाराला वाटलं सुद्धा नव्हतं की हाच फोन कॉल शेवटचा राहील। 1 महिन्याआधीच पंजाबची पोस्टिंग ही काश्मीरमध्ये झाली होती। त्याआधी त्याच्याशी बोलणं सोपं होतं। मात्र 1 महिन्यापासून ह्या परिवाराला पंजाबशी कसं बोलायचं हे कळतच नव्हतं, कारण यांनी फोन केला की फोन लागायचाच नाही आणि पंजाबनं फोन केला तरच बोलणं व्हायचं। 6 सप्टेंबरला पंजाबनं फोन केला। त्यानं आपल्या आई, वडील आणि त्याचबरोबर आपल्या भावाशी या फोनवरून बोलणं केलं। मात्र त्यावेळेला परिवाराला वाटलं नव्हतं का हा शेवटचा फोन राहील। वडिलांशी त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तिथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत कठीण आहे। वडील सुद्धा सेनेत होते, त्यामुळे ते सुद्धा समजू शकत होते की काय स्थिती आहे। भावाला सुद्धा त्याने तेच सांगितलं। मात्र आई ही मुलाला अत्यंत जवळची असते आणि त्यामुळेच आईकडे तो खूप बोलला। त्या शेवटच्या फोन कॉलमध्ये पंजाबनं आईला सांगितलं की काश्मीरची स्थिती ही कशी आहे। त्यांनी हेही सांगितलं की काश्मीरमध्ये जे आतंकवादी हमले होतात किंवा ज्या पद्धतीचं रायटिंग सुरू आहे त्यामध्ये जे लोक आहेत ते महिलांना पुढे करतात, त्यामुळे सेना काही करू शकत नाही आणि त्या महिलांच्या पाठीमागे राहून मग सेनेच्या लोकांवर हमले करतात। स्थिती अत्यंत भयानक आहे, इथं खूप कठीण आहे, कधी कधी मला भीती वाटते। अशा भावनिक गोष्टी सुद्धा त्या दिवशी त्यांनी त्याच्या आईकडे गेले। चिंतेत असलेल्या आईने त्यानंतर त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही। 18 सप्टेंबरला ही घटना घडली आणि त्यानंतर जसं त्याचं नाव समोर यायला लागलं तसं त्याची आई मोबाईल हाती घेऊनच बसलेली होती। अनेक वेळा फोन ट्राय केला, मात्र तिथं फोन लागायचा नाही, तो लागलाच नाही। या ज्या सगळ्या महिला आपण बघतो आहोत त्याच्या आईच्या सांत्वना करतात, त्या सर्वांची मुलं ही सेनेतच आहेत आणि या सर्व महिलांची मुलं कुठं ना कुठं आहेत। ह्याच गावचे हे या सगळ्या बायका आहेत, या सगळ्या सांत्वना द्यायला इथे आलेल्या आहेत। खरं तर शहरातील लोक आपल्या हातात मोबाईल घेऊन सतत फिरत असतात आणि सतत फोनवर बोलत असतात, मात्र एका फोन कॉलचं महत्त्व किती आहे हे या सेनेतील मातांना माहिती आहे।